सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। याच अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग माध्यमातून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम हर्ष कन्स्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे। मात्र सिमेंट रस्त्याचं काम झाल्यानंतर रस्त्यावर साचलेली माती आणि चिखल हटवण्याकडे ठेकेदाराचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। श्रावण महिना तसंच सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते। अशातच नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती साचल्यानं रस्ता अत्यंत निसरडा झालाय। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासून तब्बल 50 ते 60 दुचाकी स्वार तसंच वाहन चालक घसरून अपघातग्रस्त झाल्याची माहिती आहे। सुरू असलेल्या रस्ते कामामुळे सिमेंटच्या रस्त्यावर माती चिखल साचल्यानं वाहनं घसरत असल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त केला जातोय। नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल आता उपस्थित केला जातोय। विकास कामांच्या नावाखाली नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार? रस्त्यावरील चिखल माती हटवून वाहतूक सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची की प्रशासनाची असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जातोय। आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागं होणार? नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी तातडीनं रस्त्यांची स्वच्छता करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी होते। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।